नमस्कार, विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला, आज आपण मस्तपैकी परवा ज्या लेपा मिळालेल्या ना, तर त्या कशा फ्राय करायच्या त्या बघूया. खेकड्यांबरोबर मी तुम्हाला लेपासुद्धा दाखवलेल्या. तर पहिल्या लेपा ह्याच्यातल्या काढून घेऊया ह्या पिशवीतल्या, आणि नंतर त्यांना स्वच्छ धुवून साफ कसे करतात ते पण दाखवते, कारण त्यांनासुद्धा वाळू भरपूर चिटकलेली आहे. त्याच्यामुळे आपण जरा त्या लेपांनासुद्धा धुवून घेऊया. हे मी परवा शूटिंग केलेलं खेकड्यांचं आहे, त्याच्यातच लेपा होत्या. तर आता लेपा मी काढून बाजूला घेते आणि स्वच्छ धुते आणि नंतर तुम्हाला दाखवते की ह्यांना साफ कसं करायचं. जर मच्छीवालीने साफ करून नाही दिलं तर आपण पण घरच्या घरी कसं करू शकतो. तर ह्याच्यावर ना खवलं असतात, ही बघा मी काढतेय. पण नंतर मला कळलं की या साईडने पण त्याची जी कातडी आहे ना ती काढली पाहिजे, पण ते नंतर माझ्या लक्षात आलं म्हणून मी आधी खवलं काढून घेतली. आता ही कातडी काढायची असेल ना तर थोडासा कट मारावा लागतो, तरच ही कातडी निघते, नाही तर अशी नकानी पटकन निघत नाही. मी थोडं कट करून घेतलं आणि कातडी त्याची ओढली. ही कातडी काढली नाही ना तर मीठ मसाला ह्याला लागणार नाही, म्हणजे काही चवच लागणार नाही, कारण एकदम अशी जाड असते ती. तर इथे बघा मी असं सोलतात तसं सोलून घ्यावं लागतं ह्या माशाला, तरच चव लागते ह्याला. तर इथून मी असं सोलून घेतलं. पंख जरा डेंजरच आहेत, पटापट पटापट कट केले जात नाहीत ते, तरीसुद्धा मी प्रयत्न केला आहे कट करायचा. आणि त्यांच्याकडे कसं असं सुरी असते आणि एखादा ठोकळा असतो, त्याच्यावर ठेवून कट 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 करतात ते, पण ते आपण घरी करू शकत नाही ना. त्याच्यामुळे घरी खूप अगदी हे साफ करताना मारामारी होते तसं होतं. तर इथे आता मी आधी वाटलं मला डोकं ठेवावं, नंतर मी डोकंसुद्धा त्याचं कट करून टाकलं, कारण थोडं विचित्र दिसत होतं मला ते. आणि मग व्यवस्थित असं पोट कट करून घेतलं आणि पोटातली सगळी घाण काढून टाकली. हे बघा, आपण काय मच्छीवाले नाही हो की आपल्याला मासे साफ करायला येतील, पण आपण प्रयत्न घरी आणल्यावर करतो जेवढं ते लोक करतात तेवढं. आणि हे बघा असं पोट बीट चांगलं असं स्वच्छ साफ करून घ्यायचं. मासा चांगला साफ करून घ्यायचा आणि स्वच्छ धुवायचा, मग तो खायला पण एकदम स्वच्छ वाटतो आपल्याला. असं कंटाळा येत नाही खायला साफ झाला स्वच्छ की. तर इथे बघा आपण असं व्यवस्थित कट करून घेतलं आहे त्याला. आणि मग इकडची सुद्धा मी कातडी होती ती काढली. ते माझ्यानंतर लक्षात आलं की इकडची पण कातडी काढायला पाहिजे. ते आत्ता तो मासा अगदी व्यवस्थित परफेक्ट झाला आहे मीठ मसाला लागण्यासाठी. त्यांना चांगलं खळबळवून धुवून घेतलं आणि इथे बघा मी आगळ मीठ लावते आणि मच्छी मसाला लावते. आलं लसूण पाहिजे असेल तर तुम्ही लावू शकता, पण मी प्रत्येक वेळेस आलं लसूण लावतेच असं नाही, कारण आमचा मच्छीचा मसाला आहे ना तो एकदम स्ट्रॉंग असतो. ह्याच्यामध्ये धने आहेत, थोडीशी बडीशेप आहे, हळद आहेत, म्हणजे ती हळद कुंड टाकतो ती, असं करून तो आम्ही तयार करून आणलेला असतो खास पावसासाठी. कारण पावसात ना मिरची एकदम दमट वगैरे मिळते, कधी आणून ठेवले तर ती खराब होते, बुरशी येते. त्याच्यामुळे असा मसाला पावसात आम्ही तयार करून ठेवतो आणि मग कढीला वगैरे पण हा मसाला 4 महिने वापरतो. तर असं सगळं लावून ठेवलं आहे मी इथे. आणि इथे बघा मी रवा, तांदळाचं पीठ आणि मच्छी मसाला असं व्यवस्थित मिक्स केला आहे. मासे मॅरिनेट झाले आहेत. इथे बाजूला ना कोथिंबीर थोडीशी उरलेली होती, शेवटी आपण भारतीय नारी तर आता टाकूया कशाला म्हणून त्याच्यात टाकली. असं काही कोथिंबीर लावायला पाहिजे असं काही नाही आहे, पण आपला गावला हो बाजू फुकट जाऊ नये म्हणून मी आपली ती कोथिंबीर लावलं. मी हो व्हिडिओ तुमका कोकणातून दाखवतं असे, तर म्हटलं टाकू कशा म्हणत. आला लसूणची काय पेस्ट केलेली नव्हती, पण नाही लावली तरीसुद्धा ना मच्छी फ्राय एक नंबरच लागतं आमच्या कोकणातली. तर इथे बघा आपण तेलसुद्धा असं मस्तपैकी गरम करून घेतलं आहे आणि मग गॅस बारीक करायचा आणि चांगलं अलटीपलटी करून त्यांना कुरकुरीत भाजायचे. पण अगदी लेपांना ना कुरकुरीत नाही करायचं, कारण काय आहे, लेपा आधी किती पातळ आहेत त्या बघा, एकदम कुरकुरीत झाल्या, ह्याच्यात काही खायला मिळणार नाही. त्याच्यामुळे बाकीचे मासे जेवढे कुरकुरीत करतो ना तेवढे नाही करायचे. बारीक गॅसवर मात्र चांगले भाजून घ्यायचे यांना, पण थोडेसे नरम ठेवायचे, म्हणजे मग मांस खायला मिळतं, नाहीतर मग एकदम कडक मांदेलीसारखे होतात ते. तर इथे बघा मस्तपैकी लेपा फ्राय तयार.